आज इथे दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सव सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला व पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आणि आपल्याला आजचे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आदरणीय सुहास निर्मळ सर, दादा पाटील महाविद्यालय कर्जत चे प्राचार्य आदरणीय संजय नगरकर सर, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व प्राचार्य व शिक्षकवृंद, तसेच इथे उपस्थित सर्व पाहुणे, सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि दादा पाटील महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग ज्यांनी कार्यक्रमासाठी इथे सर्व नियोजन केले, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहानिमित्त ज्यांच्या विचारांतून समाज आणि देश घडला अशा इतर सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। सर, मला काही खूप दिवस झाले नाही की मी इकडे बसायचो, त्यामुळे यांची भावना मी समजून घेऊ शकतो। तर हा विषय थोडासा एक नॉलेज लेवलचा असतो म्हणायचं किंवा वयाच्या लेवलचा असतो म्हणायचं, की सगळं जे काही आपल्या याच्यावर पडतं ते सगळं बोंबायडिंग झाल्यासारखं होतं आणि आपला इंटरेस्ट दुसरीकडे असतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी कधी संपतात असं वाटायला लागतं। तर वयाचा काही खूप फरक नसल्यामुळे या गोष्टीची मला चांगली जाणीव आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, मलाही थोडंसं महत्त्वाचं काम आहे। अतिशय फक्त थोडक्या शब्दात दोन गोष्टींवरती आजच्या कार्यक्रमानिमित्त जे विषय आहे की समाज प्रबोधन, वाचन संस्कृती आणि आजची तरुण पिढी, आजची जनरेशन ज्याला आपण जेन झीज म्हणतोय, तर यांनी समाजासाठी किंवा यांनी स्वतःला कसं बघायला पाहिजे या विषयावरती थोडंसं बोलतो आणि त्यानंतर करिअर संदर्भात मला मागे एक कार्यक्रम झाला होता, सरांनी विनंती केली होती की आपण थोडंसं मुलांना मार्गदर्शन करावं। मी काय खूप वेळ घेणार नाही, 5 मिनिटं फक्त आपल्याला आपण आपलं व्ह्यू कसं असावं याबद्दल बोलणार फक्त। तर एक विषय असा आहे की शाळेत शिकत असताना मी सुरुवातीला मला एक प्रश्न पडायचा की इतिहास का शिकवलं जातं, म्हणजे इतिहास आपण का शिकतो बाबा, काय उपयोग याचा? ठीक आहे, गणित आहे आपलं, सायन्स मॅथ असेल किंवा इतर विषय असतील, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, असं काहीतरी रिलेव्हन्स आहे, पण इतिहास आपण का शिकतो असा प्रश्न मला पडायचा। कदाचित आपल्यालाही पडत असेल, कोण आहे असेल ते आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणींपैकी की ज्यांना असं वाटतं की इतिहास का शिकवला जातं बाबा, आहे का कोणी असं? हातवरती का कोणाला वाटतं इतिहास का शिकवला जातो म्हणून? नाही वाटत कोणाला? तर गुड आहे सर। एक अजून एक गोष्ट सांगतो, आपण चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवत आहात, कारण एवढा वेळ पेशन्सफुली सगळं बसून ऐकणं म्हणजे एक चांगली गोष्ट। भलेही ते आपल्या समजण्याच्या वरच्याही काही गोष्टी झाल्या तरी आपण खूप पेशन्सफुली ऐकून घेतलं। ते एक विषय इतिहास हा विषय, मला जो प्रश्न पडायचा त्याचं उत्तर मला स्वतःच मिळालं नंतर जेव्हा मला इतिहासात आवड निर्माण झाली। ज्या व्यक्तीला, आमचे एक शिक्षक होते, अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व होते, ते नेहमी मला सांगायचे, आम्हाला सांगायचे की ज्या व्यक्तीला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र याचं ज्ञान आहे तो एक परिपूर्ण नागरिक असतो। आणि इतिहास का आपल्यासाठी आणि समाजासाठी महत्त्वाचा असतो की ज्या व्यक्तीला इतिहासाचं ज्ञान आहे तो वर्तमानात अडकून पडत नाही, ज्या समाजाला इतिहासाचं ज्ञान आहे तो वर्तमानात अडकून पडत नाही, त्याला भविष्यात दिशादर्शन करायचं काम हे इतिहास करत असतं। जे आपले समाज सुधारक आहे, आता आपल्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, आपल्याला कोणीतरी सांगतं आणि आपल्या सगळ्या डोक्याच्या वरून जातं, पण जेव्हा तुम्ही एक एक समाज सुधारक वाचायला लागाल ना आणि त्यात तुम्ही हरवून जाल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की या व्यक्तींनी काय केलंय आणि आपल्याला एक अशी उत्स्फूर्त प्रेरणा याच्यातून मिळते। म्हणजे मी आता खूप उदाहरणं देत बसणार नाही, पण महात्मा फुलेंना जेव्हा तुम्ही वाचता तर त्यांना महात्मा ही पदवी अशीच दिली गेली नसते, जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळतात
की त्या आज साधारण 160-170 वर्षापूर्वी त्यांनी जे कार्य केलं आहे, हे प्रत्येक क्षेत्रात त्यांचं जे कार्य आहे मौल्यवान आणि ज्यातून आपला समाज घडला आहे, असे प्रत्येक सर्वच महापुरुषांचं कुठे ना कुठे एक महत्त्वाचं योगदान आहे, ज्यामुळे आपली संस्कृती, आपला समाज आणि आपला देश घडला आहे. तर यासाठी इतिहास महत्त्वाचा असतो. आणि आजच्या पिढीसमोर एक मोठं आव्हान आहे. जेनझीज एक शब्द वापरला जातो, म्हणजे आजची तरुण पिढी. खरं तर आपण आता व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टावर अशा रील्स आपल्याला स्क्रोल करायची सवय लागली आणि आपण त्याच्यातून आपलं ज्ञान घेतोय. म्हणजे आपल्याला वाचायला कोणालाच वेळ नाही. इव्हन तुम्ही माझंही उदाहरण होतं, आता आम्ही कामात असल्यामुळे आम्हाला तर खरंच वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टींसाठी. पण विद्यार्थी दशेत आपण जे काही विषय आपल्या समोर आले तर ते आपण कुठेतरी समजून घेणं अपेक्षित आहे. याचं आपल्याला त्या गोष्टीचं बॅकग्राऊंड, त्याचं ज्ञान, पार्श्वभूमी माहीत असणं अपेक्षित आहे. आपण काय करतो की व्हॉट्सअपवरच्या स्क्रोल केलेल्या रील्समधून ज्ञान घेतो आणि त्याच्यावर आपण आपल्या कृती करतो. आपल्या दैनंदिन जीवनातील किंवा भविष्यातील आपण त्या गोष्टी आपण ठरवतो. आणि याच्यामुळे आपला समाज कुठेतरी, आपली नवीन पिढी पेशन्सलेस होत चालली. म्हणजे ज्ञान काही आपल्याकडे खूप नाही आहे, पण आपण त्या रील्सच्या बेसवर अवलंबून राहून खूपच काहीतरी ॲग्रेशनची भूमिका वगैरे आपली येणारी जनरेशन यात कुठेतरी अडखळत चालली. तर विद्यार्थ्यांना आणि सर्व युवा पिढीला माझं आव्हान आहे की आपण ज्या आपल्यासमोर काही गोष्टी आल्या त्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास न ठेवता त्याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. वाचन संस्कृती आपल्याला थोडी तरी असावी. वाचन संस्कृती म्हणजे मी काही पुस्तकच वाचा असं म्हणत नाही, पण एखादा विषय आपल्या समोर आहे तर त्याला जाणून घ्या, समजून घ्या, त्याच्यानंतर आपले मत त्याच्यावर व्यक्त करा. बरेच वेळापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण समजून घेताना आपल्याला थोडंसं जरा डोईजर झाला आहे काही गोष्टी, तर मी यात खूप बोलणार नाही. एक 5 मिनिटात फक्त आपण करिअर या विषयावरती बोलू. किती एक इंटरॅक्टिव्ह बोलू 2 मिनिटात, चालेल सर्वांना? काही अडचण नाही करिअरबद्दल बोलताना? किती लोकांना स्पर्धा परीक्षा करायचा असं, किती लोक विद्यार्थ्यांचा इथे आहे, हातवरती करा का? किती लोकांना स्पर्धा परीक्षा करायची? बरं. आणि माझा एक किस्सा सांगतो नंतर. कॉलेजमध्ये असताना किती विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचंय आहे का कोणी? इंजिनियर किती लोकांना व्हायचंय? तर मी माझा एक छोटासा किस्सा सांगतो फक्त, त्यामुळे त्यातून एक थोडंसं मी तुम्हाला काय करायचा प्रयत्न करतो. 11वीला असताना मी जेव्हा कॉलेजला पहिल्यांदा गेलो, पहिलाच दिवस होता माझा कॉलेजचा. मी ग्रामीण भागातून होतो, शेतकरी कुटुंबातून होतो आणि संभाजीनगरला मी त्यावेळेस औरंगाबाद संभाजीनगरला मी गेलो एका प्रतिष्ठित कॉलेज, शिवछत्रपती महाविद्यालय म्हणून. आणि पहिलाच दिवस वर्गात होतो आणि शिक्षक आता पहिलेच दिवस आले की प्राचार्य आपल्याला विचारतात की तुम्हाला काय व्हायचं आहे. मग ती रांग लागलेली असते, प्रत्येक म्हणतो इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. तर मी ग्रामीण भागातून होतो, माझ्या संकल्पना त्यावेळेस काही स्पष्ट नव्हत्या. मग समोरचा म्हणतोय कोणता डॉक्टर म्हणतोय, कोण इंजिनियर म्हणतोय. मग समोरच्याने इंजिनियर म्हटलं म्हणून मी इंजिनियर म्हटलं. तसं मी हुशार होतो, म्हणजे मला एवढे असं हे नाही, माझा अभ्यास वगैरे मी चांगलं करायचं. पण शिक्षक शेवटी शिक्षक असतात, त्यांनी लगेच ओळखलं. कॉन्फिडन्स लेवल बघितले असेल कदाचित, किंवा माझं काय बिहेवियर बघितलं असेल माहीत नाही. तू इंजिनियर व्हायचं, इंजिनियरची स्पेलिंग सांग. आता गंमत तिथून सुरू झाली. तशी इंजिनियरची स्पेलिंग मला येत होती, तसा विषय नव्हता. पण अचानक विचारलं, कोणालाच विचारलं नाही. 10-20 त्यानंतर मलाच का विचारलं. यात मी गोंधळून गेलो, मला काही इंजिनियरची स्पेलिंग सांगता आली नाही. आणि मग तो दिवस होता आणि मग मी ठरवलं की म्हणजे त्याचा काही परिणाम झाला असा विषय नाही, पण मी इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळलो नाही. मी स्पर्धा परीक्षा सुरू केली आणि मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून सिलेक्ट झालो. हे फक्त गंमत म्हणून, तुम्ही खूप बोल झाला म्हणून सांगितलं, मी उदाहरण सांगितलं, फक्त एक किस्सा सांगितला. करिअर जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा कोणाचं उदाहरण डोळ्यासमोर करून फक्त आपल्या क्षमता न बघता ते ठरवू नये, एवढाच विषय आहे. आपल्याला सगळ्या म्हणजे आईवडिलांचं म्हणणं असतं की आपण अभ्यास करा, खूप अभ्यास करा. अभ्यास नक्कीच करायचा असतं. अभ्यास करा किंवा आपल्याला ज्याही क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे आपण आपले एफर्ट्स द्यायचे. आपल्याला काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आता खूपच म्हणजे कॉम्पिटिशन खूपच आहे आणि त्या व्यतिरिक्त खूप चांगल्या इतर करिअरच्या संधी आहेत. मी नेहमी विद्यार्थ्यांना किंवा माझ्यासमोर जे गुण येतात तर मी त्यांना एक हे करत असतो की तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा, फक्त
फक्त माझा मित्र कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतोय किंवा मी माझे कोणी जवळचा कोणी सिलेक्ट झाला म्हणून मी त्या तसंच करतो, तर यातून आपण कुठेतरी भरकटून जातो आणि आपला खूप महत्त्वाचा आयुष्याचा खूप महत्त्वाचा वेळ वाया जातो. खरं तर करिअरच्या अनेक संधी आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण देऊन आपल्या आवडीप्रमाणे त्या क्षेत्रात आपण करिअर करायला अपेक्षित आहे. फक्त दुसरा करतोय तर आपण करावं असं कधीच आपण हे करू नका, कारण तुमचा जो आता सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो इथून 10वी-12वीचे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. आता एकदा ते ज्या दिशेला वळले त्या दिशेला त्यांना वाहत जावं लागतं आणि एकदा हा टर्निंग पॉईंटचा डिसिजन चुकला की मग त्यांचं आयुष्य कुठेतरी चुकीच्या दिशेला लागतं आणि त्यातून आपण एक वेळेनंतर फ्रस्ट्रेट होत जातो. मी अजूनही माझ्यासोबत अभ्यास करणारी जी मुलं आहेत, माझ्यासोबत अभ्यास करताना पुण्याला वगैरे काही विद्यार्थी माझे मित्र होते, त्यांना मी नेहमी म्हणायचो की आपल्या क्षमता ओळखा आणि मी त्यांना सांगायचो की त्यांनी अनेक प्रयत्न केले, त्यांना यश मिळालं नाही, ते अजूनही प्रयत्न करतात. मला सिलेक्ट होऊन 5 वर्ष झाली, ते अजूनही प्रयत्न करतात. तर ही शोकांतिका आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि आपण आपल्याला एक स्पेसिफिक पिरियड नंतर आपल्याला आपण स्वतः ओळखून घेणं अपेक्षित आहे आणि आपण दुसरं काहीतरी रिपीट करून दुसरं काहीतरी जे आपल्याला योग्य वाटेल त्या क्षेत्रामध्ये करिअर घडवणं अपेक्षित आहे. दुसरा विषय, जेव्हा हळूहळू ह्या गोष्टींमुळे आपण पुढे जात जातो आणि आपल्याला यश मिळत नाही किंवा दुसरा एक तरुण पिढीचा अजून एक विषय असतो की त्यांना काही गायडन्स प्रॉपर नसतं आणि एक बेधुंदपणा असतो आणि त्यातून कुठेतरी आपण व्यसनात वगैरे अडकत चालतो. तर मला आपल्याला सांगायला एक चांगलं वाटेल की मी माझ्या आयुष्यात कधीच व्यसन केलेलं नाही, कोणतंही नाही.